वर्षाच्या शेवटी रॉयल कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक सहल आयोजित करते. साहिल आणि रोहन असे 2 विद्यार्थी होते. ते भूतावर विश्वास ठेवत नव्हते आणि त्यांना त्या सोडून दिलेल्या जागेचा शोध घेणे आवडते. पण जेव्हा ते सहलीला होते तेव्हा हॉटेलपासून काही अंतरावर त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचले तेव्हा त्यांना जुनी सोडून दिलेली शाळा दिसली म्हणून त्यांनी रात्री शाळा पाहण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला माहिती आहे की ते रात्री शाळा पाहत आहेत. ते शाळेत गेले तेव्हा गेटमधून शाळेत प्रवेश केला तेव्हा बाजूला एक चहाचा टपरी होती आणि तिथे एक म्हातारा माणूस होता जो चहा विकत होता. त्याने त्यांना थांबवले आणि विचारले की ते आत का जात आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना शाळा पाहायची आहे पण त्या माणसाने त्यांना तिथे जाऊ नये असा इशारा दिला. पण ते दोघेही खोडकर होते. मग त्यांनी शाळेत प्रवेश केला तेव्हा गेट पूर्णपणे गंजलेले होते आणि कुलूप तुटलेले होते. शाळा 4 मजली होती. म्हणून ते पहिल्या मजल्यावर धुळीने माखलेले आणि रिकामे होते. तेव्हा तिथे नाश्ता होता. ते दुसऱ्या मजल्यावर गेले. तिथे एक ग्रंथालय होते. पण त्यात फक्त 2 किंवा 3 पुस्तके होती. आणि लायब्ररीच्या बाजूला संगणक प्रयोगशाळा पूर्णपणे रिकामी होती. फक्त कव्हरमध्ये काही बाके होती. तिथे विज्ञान प्रयोगशाळा होती म्हणून दोघेही आत गेले. तिथे काही उपकरणे होती म्हणून दोघेही त्यावेळी निरीक्षण करत होते. साहिलने खिडकीतून पाहिले की शाळेच्या इमारतीच्या समोरच्या कोपऱ्यात 3ऱ्या मजल्यावर कोणीतरी उभे आहे म्हणून त्याने रोहनला सांगितले. मग ते दोघेही बाहेर पडले आणि पाहिले की तिथे पांढरे कपडे घातलेली एक महिला आहे. ती 3ऱ्या मजल्यावर उभी होती. त्यावेळी अचानक महिलांनी तिथून उडी मारली. त्या दोघीही घाबरल्या आणि धक्का बसल्या. मग त्या दोघीही धावू लागल्या. जेव्हा त्या गेटजवळ पोहोचल्या तेव्हा अचानक गेट बंद झाला. त्यांना त्या बाजूला अर्धी तुटलेली भिंत दिसली म्हणून त्यांना त्या बाजूला अर्धी तुटलेली भिंत दिसली म्हणून ते भिंतीवर चढले आणि शाळेच्या आवारातून उडी मारून हॉटेलमध्ये परत गेले. तिथे हृदयाचे ठोके खूप वेगाने सुरू होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना संपूर्ण रात्र झोप येत नव्हती आणि सकाळी सर्व मित्र जागे होताच त्यांनी रात्री घडलेली संपूर्ण कहाणी सांगितली म्हणून त्यांचे मित्र त्यांच्यावर हसले. तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. साहिल आणि रोहन त्यांच्या मित्रांसह पुन्हा शाळेत गेले. साहिल आणि रोहनने पाहिले की चहाचे दुकान तिथे नव्हते. जागा रिकामी होती. ते दोघेही घाबरले होते आणि त्या दिवसापासून त्यांनी कोणत्याही प्रकारच्या सोडून दिलेल्या जागेचा शोध घेतला नाही. पण हेच रहस्य आहे. चहा विक्रेता कोण होता? 3ऱ्या मजल्यावरून उडी मारणारी ती महिला कोण होती? आणि त्या रात्री काय घडले? साहिल आणि रोहनशिवाय कोणालाही माहिती नाही.